ही माझी गोष्ट माझी आणि माझ्या भाभीची आहे. माझे नाव मोहित आहे आणि माझ्या भाभीचे नाव सुनीता आहे. सुनीता भाभीचे वय 23 वर्षे आहे आणि तिचे फिगर आहे. ती नांदेडच्या एका गावामध्ये राहत होती आणि तिला फॅशनच्या नावाने फक्त जीन्स आणि कुर्ता घालणे माहिती होते. सुनीताला हे पण माहिती नव्हते की तिची पुच्ची किती तहनलेली आहे. माझी कजिन भैयाचे लग्न होत नव्हते आणि सर्व घरचे लोक एकदम टेन्शनमध्ये होते. 33 वर्षे वयामध्ये ते पण स्वतः टेन्शनमध्ये होते. मग कोणीतरी भैयाला सुनीताची माहिती सांगितली होती आणि त्यांचा संबंध पक्का झाला होता. माझे भैया 6 महिनेपर्यंत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये राहत होते आणि माझ्या भाभीला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा विजा मिळत नव्हता. कारण की ती हिंदी मीडियममध्ये शिकली होती आणि तिचे इंग्लिश खूप कच्चे होते. तर तिला सांगितले गेले होते की तिला टोएफलची परीक्षा द्यावी लागेल. लग्नानंतर 1 वर्ष झाले होते तरी माझी भाभी टोएफल पास झाली नव्हती. मग शेवटी भैयाने भाभीला टोएफलच्या क्लाससाठी पुणेला पाठवले होते आणि मला सांगितले होते की जर गरज भासली तर मी तिची मदत करून द्यावी. मी मुंबईमध्ये राहतो आणि भाभीचा क्लास 3 महिने पुणेमध्ये होता. भाभीची एक्झाम पण मुंबईमध्ये होती. जुलै 2015 मुंबई. माझ्या भाभीने एक्झामच्या 2 दिवस आधी मला कॉल केला होता आणि म्हणले की तिला परीक्षासाठी मुंबईला यायचे आहे. मी आणि माझी भाभी एकमेकाबरोबर चांगले मिसळलो होतो कारण की लग्नाच्या वेळी मी खूप काम केले होते आणि मी भाभी बरोबर एकदम फ्रेंड झालो होतो. भाभीने मला कॉल केला आणि सांगितले होते की तिची परीक्षा 9 वाजता आहे आणि तिला काही पण करून ती मिस करायची नाही आहे. त्यासाठी एखादे वुमन हॉस्टेल की एखादा स्वस्त रूम तू बुक करून दे. मग मी तिच्यासाठी तिच्या एक्झाम सेंटर जवळ एक ओयो रूम बुक करून टाकला. दुसऱ्या दिवशी मला भैयाचा कॉल आला आणि म्हणले की तू भाभीला हॉटेलमध्ये कसे जाऊ देतोस. मग मी म्हणले की मी तसेच केले जसे भाभीने मला सांगितले. मग भाभी जेव्हा मुंबईला आली तेव्हा मी तिला घ्यायला स्टेशनवर गेलो आणि तिला सरळ माझ्या घरी घेऊन गेलो. मग भाभी म्हणली की आधी आपण हॉटेलमध्ये जाऊ आणि मग कोठेतरी बाहेर फिरू. मी नाही, आता हॉटेलमध्ये नाही. भैयाने मला खूप रागावले आहे की मी तुम्हाला हॉटेलमध्ये कसे काय राहू देऊ शकतो आहे. भाभी तू आणि तुझे भैया एकदम वेडे आहात. तुला विनाकारण त्रास होईल ना. मी नाही भाभी, मला काही त्रास होणार नाही. मग माही जेव्हा घरी आलो होतो तेव्हा तिने पाहिले की एक लहान रूम आहे. मी तिला म्हणले की तुम्ही बेडवर झोपा आणि मी सोफ्यावर झोपून जाईन. मग ती काही म्हणली नाही आणि ती म्हणली की चहा बनवते आणि ती किचनमध्ये गेली. मग मी तिला सांगितले की मी क्लासमधून सुट्टी घेतली आहे आणि आपण फिरायला जाऊया. मग ती खुश झाली होती आणि म्हणली की मला जरा आराम करावा लागेल आणि मग आपण जाऊ. मग मी तिला चादर दिली आणि मी माझा लॅपटॉप घेऊन बसलो. ती माझ्या शेजारी चादर घेऊन झोपली आणि मी लॅपटॉपवर काम करत होतो आणि तेव्हा मला चादरच्या बाहेर तिचे पाय दिसले आणि मग मी ते पाहू लागलो आणि माझ्या मनामध्ये पहिल्या वेळी वाईट विचार आले आणि मग मी माझ्या लॅपटॉपवर पोर्न मूव्ही चालू करून टाकली आणि ठरवले की ती पाहून मूठ मारतो आणि मग झोपतो. पण त्याआधी अचानक भाभी उठली आणि मी नाटक करत होतो की मी झोपलो. मग ती माझ्याकडे आली आणि माझे लॅपटॉप घेतले आणि तिने पाहिले की माझा सोटा एकदम उभा आहे आणि मी चड्डी घातली नव्हती त्यामुळे तो सरळ सरळ दिसत होता. मग ती काही वेळपर्यंत लॅपटॉप पाहत होती. त्यावेळी पोर्नमध्ये असा सीन होता की एक मुलगा मुलीची पुची चाटत होता आणि भाभीने ते पाहिले होते आणि साईडमध्ये ठेवले. मग तिने मला चादर घातली आणि मी असे वर्तन केले की जणू माझी झोप उडाली आणि मग मी उठून बसलो. भाभीने सॉरी म्हणले होते आणि म्हणली की झोप तू. मग मी म्हणले की नाही भाभी, आता आपण बाहेर जाऊ. मग ती बाथरूममध्ये गेली
आणि मला माहिती होते की आता तिला पण काहीतरी करायचे आहे. मग ती जेव्हा बाहेर आली तेव्हा मी लॅपटॉप ठेवत होतो आणि तिने काही म्हणले नाही. मग ती किचनमध्ये गेली आणि मी पण काहीतरी नाटक करत किचनमध्ये गेलो आणि मी तिला विचारले, मी भाभी काय झाले? सर्व ठीक आहे ना भाभी? हो सर्व ठीक आहे. मी ओके भाभी, तुम्ही मला काही पण सांगू शकता. भाभी नाही, असे काही नाही आहे, राहू दे. मी पण भाभी, तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकता. भाभी मी तुझ्या लॅपटॉपवर काहीतरी पाहिले होते. मी ओह भाभी आय एम सॉरी, कधी कधी ते चुकून येत असतात. भाभी मी तुला एक विचारू का? मी म्हणले की हो विचारा ना भाभी. मी तुझ्या लॅपटॉपवर पाहून थोडी कन्फ्यूज झाले होते. मी असे काय होते भाभी त्यामध्ये? मला माहिती आहे तुम्ही आणि भैयाने पण केले असेल. भाभी हो, पण त्यामध्ये असे काही नव्हते, एकदम वेगळे हात. मी असे काय होते भाभी? ती मी पाहिले की एक मुलगा मुलीच्या सुसूच्या जवळ तोंड ठेवले होते. मला समजले की भाभीची भैयाने कधी पण पुच्ची चाटून दिली नाही आणि तिला पण कधी मजा आली नाही आहे. मी भाभी ते सर्व एकदम नॉर्मल आहे, त्याला ओरल सेक्स म्हणतात. सर्व मुले मुली करत असतात. भाभी पण तुझ्या भैयाने तसे कधी पण केले नाही आहे. मला वाटले की बरोबर चान्स मिळाला आहे. मी भाभी हे सर्व एकदम नॉर्मल आहे. भैयाने केले नसेल कारण की बहुतेक त्यांना माहिती नसेल. पण हे एकदम नॉर्मल आहे. सर्व मुले आणि मुली पण असे करत असतात. भाभी पण त्यांना घाण वाटत नाही का? मी भाभी घाण नाही, खूप मस्त वाटत असते. कधी भैयाला सांगा करायला, खूप मजा येईल. भाभी तुझे भैया तर असे काही पण करत नाहीत आणि काय फरक पडतो, असे पण सर्व काही 5 मिनिटमध्ये संपून जाते. मी भाभी तुम्हाला या विषयी भैया बरोबर बोलले पाहिजे, पण हे जे पहिले ते एकदम नॉर्मल आहे. भाभी तू असे केले आहेस का? मी भाभी मी माझ्या गर्लफ्रेंड बरोबर असे केले होते आणि तिला खूप मजा आली होती. मग ती काही म्हणली नाही आणि काही वेळाने म्हणली. भाभी बहुतेक मी खूप लवकर लग्न केले आहे. मी इट्स ओके भाभी, काही हरकत नाही. तुम्ही अजून पण एखाद्या मैत्रिणी बरोबर बोलू शकता. मी भाभी तुम्हाला पाहायचे असेल तर मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवू शकतो आहे. भाभी काही म्हणली नाही आणि मी लॅपटॉप घेतला आणि त्यावर माझे बेस्ट पोर्न लावले आणि भाभी बरोबर बसलो आणि पाहू लागलो. आणि ती काही कन्फ्यूज झाली होती. मी तिचा चेहरा पाहून समजलो की माझ्या भैयाला सेक्स करता येत नाही आहे. आता माझा सोटा एकदम कडक झाला आणि मी पोर्न पाहत पाहत भाभीकडे पाहत होतो. मी तुम्ही असे केले ना आहे का? भाभी हे सर्व काय आहे? तुझे भैया तर माझ्यावर चढतात आणि 5 मिनिटमध्ये काम करून काढून टाकतात. मी भाभी तुम्हाला कधी ओर्गेज्म आले आहे का? ती ते काय असते? मी आता ठरवले होते की आज तर भाभीला ठोकणार आहे. ती खूप दुखी होती आणि मी तिला म्हणले, भाभी आज तुम्हाला समजेल की ओर्गेज्म काय असते ते. असे म्हणून मी तिला माझ्याकडे ओढले होते नी तिला किस करून टाकले. काही वेळ तिने विरोध केला, पण नंतर ती पण किस करू लागली. किस करताना मी तिचे बोल प्रेस केले आणि ती एकदम आज ऊ करत होती. किस करत ती म्हणली, ती नको, चल कोठे तरी बाहेर जाऊ. मी भाभी एक वेळा मला तुमची पुच्ची चाटायची आहे, पण तुम्हाला आवडले नाही तर नाही करणार. पण मला एक वेळा ते सुख तुम्हाला द्यायचे आहे जे तुम्हाला अजूनपर्यंत मिळाले ना. मग ती काही म्हणली नाही आणि मग मी तिला परत किस केले आणि मग वेळ घालवता मी तिची सलवार कमीज काढून टाकली आणि ती आता माझ्या समोर ब्रा आणि पेंटीमध्ये होती.
तिची स्किन एकदम गोरी पान होती आणि मला समजले की आज तर नाही म्हणले तरी मी कंट्रोल करू शकणार नाही आणि तिला ठोकून देणार आहे. मग मी तिला बेडवर झोपवले आणि तिची पेंटी काढून टाकली होती आणि मग तिच्या एकदम मखमली पुच्चीवर मी किस केली. मग तिचे पूर्ण शरीर एकदम हादरले. भाभीने तिची ब्रा काढून टाकली होती आणि मी परत तिच्या पुच्चीमध्ये माझी जीभ टाकून दिली. भाभी काही म्हणली नाही आणि फक्त ओरडत होती. अरे देवा, इतका 1 वर्षे ठोकून घेऊन पण भाभीची पुच्ची इतकी फ्रेश होती की तिने 2 मिनिटमध्ये पाणी काढून टाकले आणि तिला समजले नाही की हे काय झाले. मग मी तर तिची पुच्ची अजून चाटत होतो. ती एकदम वेड्यासारखी ओरडत होती, ह ह हे देवा, हाहू औ बस कर आणि मी तिची पुच्ची चाटत होतो. मग मी तिच्या निपला पण एकदम जोराने दाबत होतो आणि मग तिला 25 मिनिट चाटून मग मी विचारले, मी अजून पण जास्त मजा पाहिजे आहे का? भाभी यापेक्षा जास्त मजा. मला तर हे पण माहिती नव्हते की मुलगीने 1 वेळा पाणी काढले तरी ती परत पाणी काढू शकते इतक्या कमी वेळमध्ये. मी शेवटी माझ्या हनीमूनमध्ये पाणी काढले. मग मी काही न बोलता माझे कपडे काढले होते आणि ती काही बोलणार त्या आधी माझा सोटा तिच्या तोंडमध्ये टाकून दिला. भाभीने तोंडमधून काढला होता आणि म्हणली की असे कधी केले ना. मी तर एकदम तापलो होतो. मी माझ्यावर विश्वास करा. 1 वेळा तोंडमध्ये घ्या त्यानंतर यापेक्षा पण जास्त मजा देतो. मग तिने हळूच माझा सोटा तिच्या तोंडमध्ये घेतला होता आणि 2-3 मिनिट तिने माझा सोटा एकदम रंडीसारखा चाटून दिला आणि मला समजले की भैयाला तर लॉटरी लागली आहे आणि तिला माहिती पण नाही आहे. मग ती एक पोर्न स्टार सारखी माझा सोटा चोकून देत होती आणि 10 मिनिट नंतर मी भाभीला म्हणले, मी मुंबई फिरायला जायचे का? ती तू मला स्वर्ग तर दाखवलेस, आता मुंबई पाहून काय करायचे आहे? मग मी तिला सोफ्यावर झोपवले होते आणि माझा सोटा तिच्या पुच्चीवर घासू लागलो होतो आणि ती म्हणत होती की आता टाकून दे हरामखोर. मग मला पण आता कंट्रोल करणे अवघड झाले होते आणि मग मी पटकन माझा सोटा तिच्या मध्ये टाकून दिला आणि तेव्हा मला समजले होते की भैयाचा सोटा किती लहान आहे, कारण की भाभीची ती माझ्या सोटाने एकदम फाडून टाकली होती आणि ती एकदम जोराने औ आ यई ओरडत होती. मग मी तिला बहुतेक 5 मिनिट पर्यंत मिशनरी पोजमध्ये ठोकत आणि मग मी तिला डॉगीमध्ये ठोकायला माझा सोटा तिच्या पुच्चीमधून बाहेर काढला. तेव्हा मला समजले की भाभीची पुच्ची तर खरे आज पहिल्या वेळी जोली होती. मग मी भाभीला डॉगी स्टाईलमध्ये केले आणि मग तिला 10 मिनिट ठोकले. भाभी ओरडत होती की मादरचोद, अजून किती ठोकणार आहेस? हे ऐकून मी एकदम जोशमध्ये आलो आणि तिला एकदम जोराने ठोकू लागलो आणि ती पण एकदम जोराने हाहा ऊ उयाई इयम यू ई इया अहो करत होती. मग मी भाभीला माझ्यावर बसवले आणि तिला म्हणले की माझा सोटा तुझ्या पुच्चीमध्ये घे आणि जे करायचे आहे ते कर. मग ती माझ्यावर बसली आणि मग हळूहळू वर खाली करू लागली होती आणि मग ती असे करत करत हळूहळू माझ्या सोटावर उड्या मारू लागली आणि ओरडत होती की मादरचोद साल्या देवरने मला ठोकले रे. हे सर्व ऐकून मी एकदम गरम होत होतो अन आता माझे पाणी पण निघणार होते. तेव्हा मी तिला म्हणले की राणी, आता तुला सर्वात जास्त मजा येणार आहे. आणि मग असे म्हणून मी तिला माझ्या बेडवर झोपवले होते आणि तिला म्हणले की चल आता तुझे तोंड उघड रांडे. भाभीने मग तोंड उघडले होते आणि मी माझे सर्व पाणी तिच्या तोंडमध्ये टाकून दिले आणि म्हणले की जर तू हे पिऊन टाकलेस तर तुला पूर्ण दिवस खूप मजा देईन. मग भाभीने माझे सर्व पाणी पिऊन टाकले. मग काही वेळाने भाभी म्हणली की आज मला पहिल्या वेळी समजले की खरेच ते कसे असते. मी तिला विचारले की सर्वात जास्त तुला काय आवडले होते?
तर तिने म्हणले की तू माझी पुच्ची चाटलीस ते खूप मस्त होते आणि जेव्हा मी तुझ्यावर चढले तेव्हा मला खूप मजा आली. मला माहिती होते की माझ्या जिभेचे जादू तिला आवडेल. मग भाभी एक्झामच्या आधी आणि नंतर पण माझ्याकडून ठोकून घेतली होती. आम्ही 18 तास मध्ये 9 वेळा सेक्स केले होते. मी तेव्हा भाभीची डंग पण मारली होती. ते मी तुम्हाला पुढच्या भाग मध्ये सांगतो. ती आता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये गेली आहे आणि ती मला आज पण मेसेज करत असते. म्हणत असते की जेव्हा इथे येईल तेव्हा मला जरूर भेटेल.